जय शिवराय मित्रांनो. आधार कार्ड विषयी एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही नवीन आधार कार्ड काढलं असेल किंवा त्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं असेल, त्याच्यामध्ये काय बदल केला असेल, ते पोस्टानं आलं नसेल किंवा तुमच्याजवळ जे काही आधार कार्ड आहे ते हरवलं असेल किंवा खराब झालं असेल किंवा तुम्ही कुठं बाहेर गेले असाल, तर तुमचं आधार कार्ड घरी विसरून राहिलं असेल, तर ते आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं, तुमच्या मोबाईलवर कसं काढायचं, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचे आहे आणि क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला UIDAI असं नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे. हे नाव टाकल्याच्यानंतर प्रथमच तुम्ही बघू शकता की आधार डाउनलोड तुम्हाला असा पर्याय दिसेल. तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या पर्यायावरती क्लिक करसाल, या ठिकाणी तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर मागितला जाईल व त्यानंतर खाली कॅप्चा कोड मागितला जाईल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि हा आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड तुम्हाला संपूर्णपणे बरोबर टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर परत खाली तुम्हाला सेंड ओ-टी-पी असा पर्याय दिसेल. तर तुम्हाला सेंड ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या पर्यायावरती क्लिक करसाल, लगेच तुम्हाला वर मेसेज दाखवला जाईल, की रजिस्टर मोबाईल नंबरवरती तुम्हाला 6 अंकी ओ-टी-पी पाठवला गेला आहे. म्हणजे तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे, तर त्या मोबाईल नंबरवरती 6 अंकी ओ-टी-पी पाठवलेला गेला आहे. तो आलेला ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे या ठिकाणी एंटर ओ-टी-पी यावरती तुम्हाला तो 6 अंकी ओ-टी-पी टाकायचा आणि हा ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला पर्याय दिलेला आहे व्हेरिफाय अँड डाउनलोड. म्हणजे तुमचं आधार कार्ड या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या पर्यायावरती क्लिक करसाल, तुमच्यासमोर तुमचं आधार कार्ड डाउनलोड होईल. आता याच्यासाठी सर्वात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे याच्यासाठी एक पासवर्ड असतो. म्हणजे जी काही पी-डी-एफ फाईल येते त्या पी-डी-एफला पासवर्ड असतो. तर तो पासवर्ड काय असतो? या पासवर्डमुळं बऱ्याच जणांना आधार कार्ड डाउनलोड करता येत नाही. याच्यामध्ये बघूयात आपण पासवर्ड म्हणजे काय? तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जे काही नावाचे पहिले 4 नाव आहेत ते 4 कॅपिटल लेटर आणि तुमचे जे काही जन्मतारीख आहे त्याचं वर्ष. म्हणजे अर्थातच तुमचं नाव जर अनिश कुमार असेल व जन्मतारीख 1989 असेल, तर यामध्ये तुम्हाला ANIS अर्थातच पहिले 4 कॅपिटल अक्षर आणि जन्मवर्ष हे तुम्हाला त्या पी-डी-एफमध्ये टाकायचं आहे आणि ही माहिती पूर्ण तुम्हाला कॅपिटलमध्ये टाकायची आहे. ही माहिती टाकली तर तुमचं आधार कार्ड डाउनलोड होऊ शकते. त्यानंतर तुम्हाला ही पी-डी-एफ ओपन करायची आहे व या पी-डी-एफवरती तुम्हाला हे काय पहिले 4 कॅपिटल लेटर व जन्मवर्ष टाकून घ्यायचं आहे आणि हे टाकल्याच्या नंतर सबमिट या बटनवरती क्लिक करून या ठिकाणी बघू शकता तुमचं आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालं.